मित्रांनो जिप्सी झालेली आहे चालू. बघूया काय होतंय पुढे. बसू आहे पलीकडं का बाहेर काढतोय का स्कूटी घेऊन येऊ आपलं बाईक घेऊन येऊ. सो मित्रांनो जरा एक काम होतं गाडीचं, ते काम करायलाच गाडी बाहेर काढली. फर्स्ट टाइम मी लोकेश सोबत आलोय. त्यांच्या प्रणवदांची गाडी आहे. तर बघूया आज कसं काय एक्सपिरियन्स वाटते फर्स्ट टाइम इन जिप्सी मध्ये. सो भाई कसं वाटलं गाडी चालवून परत एकदा. तुम्ही नेहमी चालवता, मला पण आलोय कुठलं तरी ऑफ रोड. हा ऑफ रोड करायला गाडीच ऑफ रोडिंगची म्हणजे उडवली भावींनी गाडी जरा, त्यामुळे थोडंसं गाडीच ऑफ रोडिंग. ठीक आहे बघूया आता काय होतं पुढे. गरमी खूप आहे, पाऊस पडत असं वाटतंय. तोपर्यंत काम करून घेऊ सगळं आपलं गाडी. हां सो मित्रांनो आता आपण गाडी पार्क केली आहे समोर आणि थांबलोय शॉपच्या बाहेर. तर हे शॉप आहे कशाचं, नंबर प्लेट वगैरे किंवा रेडियमचं असतं ना त्याचं काम होतं जरा. आणि जरा आपले मित्र चाललेत फिरायला, त्यामुळे ती गाडी मॉडिफाय करते. माझं जरा तळ्यात माहिती त्याच्यामुळे. पण मी जर गेलो तर ब्लॉग तर बनवीनच, त्यामुळे तुम्ही बघू शकता की कुठं चाललेत किंवा कुठं जाणार आहे आपण. सो बघूया आता थोडा वेळ थांबलोय, म्हणजे आले माहिती काय काम आहे आपलं ते करून घेऊ आणि मग जाऊया. काम आता ते जरा नंतर सांगतो मी काय झाल्यावर थोडंसं. आतला विषय जरा सिक्रेट. ठीक आहे सिक्रेट ते वाचते ना ते बेल्ट सावरते त्याला वॅसलिन लावायला. वॅसलिन आता मी संध्याकाळी त्याला लावून घेतो. कुठल्या बेल्ट ते चुर्र असा आवाज येतो थोडा नॉर्मल. कुठं असतं ते बेल्ट? बोनेट उघडून बेल्ट असतो. बेल्ट तो आहे बेल्टमध्ये वॅसलिन वगैरे लावलं का नेहमी लावतात. ओके ओके सो हां बघूया अजून काय नवीन होतं आहे गाडी. ठीक आहे हां काय म्हणतो हे स्टेपनी होय. स्टेपनी ओके जिप्सी किंग 1.3 लिटर्स. स्टेपनी ओके आतमध्ये असं स्पेस आहे. हां ही चेन उघडायची बाय. मित्रांनो तर अशी दिसती जिप्सी प्रणवदादांची. हे आता जो साऊंड आहे त्याला आत्ताच कळलंय मला, त्याला काय उफर ना उफर म्हणतात. हार्मन कंपनीचा साऊंड आहे आणि इथं असे 3 जण बसू शकतात किंवा 2 जण तुमच्या आहे. आणि कसा विंटेज असा लुक येतोय, जर आपण पिक्चरमध्ये बघायचं की यायचं ना त्यात तसा लुक आहे ना, हा असा लुक आहे ह्याला. बघू आता काय होतंय. लकीली बसलोच उद्या गाडीत तर बाकी ब्लॉग बनवू. ठीक आहे चलो. ह्याला काय म्हणतात रे ह्याला? हां हां इथपर्यंत जरी पाणी गेलं ना, इथपर्यंत पाण्यात असली ना गाडी इथपर्यंत हां तर ह्या एक्झॉस्ट कामाला येतो. ओके म्हणजे जर ओके सो पाऊस जास्त पडला तेव्हा एवढी गाडी म्हणजे आपण जरी बुडलो तरी गाडीचा. ओके सो मित्रांनो असा विषय आहे बघा. कसा वाटला सांगा जिप्सीचा व्हिडिओ आपला. इथं स्टिकर आहे, बॅजिंग आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी. हे काय असंच लावले ना आपल्या स्टाईलमध्ये. ठीक आहे सो इथं क्लासिक असा जुना स्पीडोमीटर दिसतोय मित्रांनो. इकडं फ्यूल दिसतंय. ठीक आहे आलो की ही मधलं काय ह्यो आता घेर आहे, ह्यो हँड ब्रेक आहे. पण हे मधलं काय आहे भाई? हा 4x4चा गेअर आहे. 4x4चं गेले होय. हा परवाच कळलंय मला बरं का ती ऋषाकडून की 4x4 काहीतरी वेगळा विषय असतो. म्हणजे 4x4चा गेअर आहे. हा म्हणजे कसं आता काय कसं यूज करतात? तू यूज केलाय का? म्हणजे अजून तर नाही वेळ आली. डोंगरात वगैरे जर गाडी अडकली ना चिखलात डोंगरात तर त्याचा यूज होतो. जेव्हा गाडी जाम होती जास्त लावायची असेल तर त्यावेळेस काढायची वेळेस चिखलात काढायची किंवा डोंगरातून दगडातून काढायची त्यावेळेस यूज होतो. ओके सो मित्रांनो हे नवीनच काहीतरी म्हणजे 4x4 जे म्हणतात हे असतं. कारण की बऱ्याच लोकांना माहित नसेल, माझ्यासारखे बरेच लोक 4x4 म्हणजे ते साईज म्हणजे आता समजा म्हणजे अशी 4 लेंथ अँड ब्रेड असं वाटतं मला. 4x4 ऑफ रोड
आणि पेट्रोल गाडी आहे मित्रांनो, डिझेल नाही आहे, सो ते एक महत्त्वाचं. पॉवरफुल. हां. कधी घेतली, कधीची गाडी, मॉडेल काय आहे भाई, कधीच कुठल्या याचं मॉडेल फार जुनं असेल की हां. आपण घेतली 2002, 3, 4 2-3-4 मध्ये घेतली. तेव्हा का आपण तेव्हा पाचवी बी नाही, तिसरीच होतो. आणि आपली बजेट 98 आहे म्हणलं हो, तुझी पण 98 आहे. हां, खूप जुनी गाडी मित्रांनो. 2004 मध्ये आपल्या लोकेशच्या चांगले मित्र आहेत ते प्रणव दादा, त्यांनी घेतली होती. आणि आता मॅन्युफॅक्चर कधी झाली ती त्याचा अंदाज आता आम्ही लावायचा प्रयत्न करतोय. पण जिप्सीचे काही फॅन्स असतील तर तुम्ही तुमचा अनुभव, जिप्सीचे ओनर असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कुणाला माहीत असेल ही गाडी कधीची आहे, तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंट सांगा. ठीक आहे, चलो.